अजित पवार कोणाचा पण नाद करा, पण राजन पाटलांचा नाद करायचा नाही, असं एक विधान असणारा एक व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात सगळ्या प्रसार माध्यमांवर एकदम चर्चेत आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की नेमकं हे विधान करणारा हा बाळराजे पाटील कोण आहे आणि त्यांनी हे असं विधान का केलं. आता महाराष्ट्रात नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि याच निवडणुकीत एक निवडणूक जी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर या नगरपंचायतीत झाली आणि त्या नगरपंचायतीत तब्बल 17 जागा असणाऱ्या 17च्या 17 जागा या माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनलने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बिनविरोध जिंकल्या. आणि याच विजयानंतर राजन पाटील जे माजी आमदार आहेत त्यांच्या मुलाने बाळराजे पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून नाचत कॅमेऱ्याकडे बघत अशी प्रतिक्रिया दिली की अजित पवार कोणाचा पण नाद करा, पण राजन पाटलांचा करू नका. तर हे असं का म्हणाले तेच आता समजून घ्या. राजन पाटील हे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते. पण मोहोळ तालुक्याची जागा ही विधानसभेसाठी राखीव मतदारसंघाला सुटली आणि राजन पाटलांना त्यानंतर काही उमेदवारी मिळालीच नाही. मग सत्ता असून देखील राजन पाटलांना राष्ट्रवादीने ना विधान परिषद दिली, ना कुठली मोठी जबाबदारी दिली. मग जिल्ह्यामध्ये स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी, स्वतःचे कार्यकर्ते जवळून दूर जाऊ नये म्हणून वाचवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात तयार झालेलं उमेश पाटलांचं आव्हान, उमेश पाटलांना थांबवण्यासाठी राजन पाटलांनी अखेर मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणि या प्रवेशानंतरच लागलेली पहिली निवडणूक ती म्हणजे नगरपंचायतीची. आणि याच निवडणुकीत जर आपण पूर्ण ताकदीने विजय मिळवला तर आपली ताकद पुन्हा एकदा पूर्ण जिल्ह्याला कळेल, भारतीय जनता पक्षाला कळेल आणि लवकरच आपल्याला मोठी जबाबदारी मिळेल. याच महत्वाकांक्षेने राजन पाटलांनी या नगरपंचायतीत 17च्या 17 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आणून दाखवले. तसं मंडळी, या अनगर नगरपंचायतीमध्ये आजपर्यंत पहिले ही ग्रामपंचायत होती, त्यानंतर या अनगरचा भाग वाढल्यामुळे याची नगरपंचायत झाली. तर आजपर्यंत या नगरपंचायतीमध्ये सगळ्याच निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत आणि राजन पाटलांचं एकहाती वर्चस्व सिद्ध झालंय. आणि यंदा सुद्धा तेच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजन पाटलांनी 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. पण दुसरीकडे अजित पवारांनी राजन पाटलांचं एकहाती वर्चस्व वाढू नये यासाठी या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे या महिलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं. आता उज्ज्वला थिटे तब्बल 5 दिवस अर्ज भरण्यासाठी गेला, पण त्यांना अर्ज काही भरता आला नाही. त्याचं कारण असं, त्यांनी अशी प्रसारमाध्यमांना एक प्रतिक्रिया दिली की राजन पाटलांचे गुंडे आणि कार्यकर्ते हे रस्त्यामध्ये गल्लोगल्ली उभे होते आणि त्यांनी मला एवढा प्रेशर दिला की त्या भीतीपोटी, त्या दहशतीपोटी मी अर्ज काही भरू शकले नाही. आणि त्यानंतर पोलिसांच्या संरक्षणाखाली उज्ज्वला थिटेंनी नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज भरला. आता काय, अर्ज भरला, निवडणूक होणार होती आणि गेले अनेक वर्ष प्रथा असणारी बिनविरोध ही प्रथा यंदा मात्र तुटणार होती. पण राजन पाटलांनी तसं काही होऊ दिलं नाही. तसं काय झालं तर या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अपक्ष असणाऱ्या सरस्वती शिंदे या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांचा अर्ज तपासण्याची एक मागणी केली. आणि निवडणूक अधिकारी मुळूक यांनी त्यांचा निवडणूक अर्ज तपासला आणि या अर्जामध्ये उज्ज्वला थिटेंचा जो सूचक आहे याची सहीच नाहीये हे कारण दाखवून त्यांचा अर्ज बाद केला. आणि जसा त्यांचा अर्ज बाद झाला तसा राजन पाटलांच्या मुलांनी नगरपंचायतीच्या इमारतीसमोर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जमले आणि गुलाल उधळून एकच जल्लोष केला आणि कार्यकर्त्याच्या खांद्यावर नाचत कॅमेऱ्याकडे बघत अजित पवारांना आव्हान दिलं की अजित पवार कोणाचा पण नाद करायचा, पण राजन पाटलांचा नाद करायचा नाही. आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राजन पाटलांच्या 17च्या 17 नगरसेवकांचा विजय तर झालाच आहे. आता मग नगराध्यक्ष कोण बनणार तर नगराध्यक्ष सुद्धा राजन पाटलांची सून
प्राजक्ता पाटील यासाठी उभा आहेत आणि जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. आता दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांवर टीका केली आणि तुम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक न लढवता तुम्ही गुंडेशाही मार्गाने ही निवडणूक जिंकली असा आरोप केलाय. आता या सगळ्या प्रकरणानंतर राजन पाटलांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली की मी विजयाच्या जल्लोषात चुकीचं विधान करून गेलो. माझं विधान हे अजित पवारांसाठी नाही, कारण मी अजून तरी एवढा मोठा झालो नाही की मी अजित पवारांना आव्हान देईल. पण माझा इशारा हा उमेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, कारण त्या सगळ्या लोकांनी आमच्या परिवाराला आणि अनगरला कायम बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून माझा हा इशारा त्यांच्यासाठी आहे. आणि तसेच राजन पाटील यांनी देखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली की मी मोठे पवार साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या मुलाकडनं अजून तो एवढा मोठा झाला नाही की तो अजित पवारांना आव्हान देईल, अशी एक प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. तर मंडळी, हा होता मोहोळ तालुक्यातील अनगर या नगरपंचायतीचा किस्सा जो मी तुमच्या समोर मांडला. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघत रहा देवगिरी मराठी.